काय ग सुनबाई, कुठे गेली होती तू सकाळपासून? सकाळपासून सापडीती मी तुला. कुठे गेली होती तू? अहो सासूबाई, मी तर घराजवळ रक्तदानाचं शिबिर लागलंय तिथं गेले होते रक्तदान करायला. काय? तू रक्तदान करायला गेली? इथं माझ्या लेकाचं रक्त पिऊन तू तिथं रक्तदान करायला गेली का? काय म्हणल्या तुम्ही? तुझे ऐकलं तेच म्हणले मी. असं आहे तर ऐका मग, तुमच्या मुलाचं रक्त प्यायपेक्षा विष पेन मी. समजलं का सासूबाई? बर, ज्यादा नको बोलू तू. सुटले सर्व मित्र आणि विचकटले माझे सूत्र. सुटले सर्व मित्र आणि विचकटले माझे सूत्र. विसरले माझे गोत्र आणि विचारीना मला कोणी आता कुत्र. जेव्हा तुमच्या मुलाने घातलं माझ्या गायात मंगळसूत्र. जे तुम्ही ऐकले ना तेच बोलले मी सासूबाई. तुलेच माग माग बोलायला लागली सुनबाई. तर बापाला फोन लोक काय? तुम्ही लावा, मग तुम्हाला भाकरी देते मी खायला. लावून तर दाखवा तुम्ही, तुमच्यात एवढी हिंमत आहे काय? बाई आत्ताच अशी धमकी देती, भाकरी बिकरी देत नाही, पुढं तर काय करायची तू? थांब थांब, मी बबनलाच सांगते तो नाव. हा जा. नमस्कार मित्रांनो, मी बबन. तुम्ही तर ऐकलंच असन आत्ताचं रामायण. ही माझी बायको गंगी आणि ती माझी आई आहे. ह्या दोघी सतत भांडत राहतात. यांचं मी काहीच करू शकत नाही. सुरुवात त्यांची रक्तदानवरून झाली होती आणि शेवट माझ्यापर्यंत आला. म्हणजे सगळीकडे मीच फसतो. तुम्ही समजू शकता माझी परिस्थिती. खूप अवघड असतं बायकोला आणि आईला सोबत हँडल करणं. आता माझी आई येऊन म्हणत तुझी बायको मला असं असं म्हणली, आणि माझी बायको येऊन म्हणत तुमची आई मला असं असं म्हणली. आता मी काय करू, तुम्हीच मला सांगा.